नमस्कार, मी विजया डोळे आदिनाथ ज्योतिष चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपण राशी बघतो. मेषपासून धनुपर्यंतच्या सगळ्या राशी आपल्या बघून झालेल्या आहेत. तर आज आपण काय करणार आहे? मकर, कुंभ आणि मीन या तीन राशी आपण बघणार. या तीन राशी झाल्या की आपल्या राशी हा चॅप्टर संपणार आहे. आता आज पहिल्यांदा आपण मकर रास बघूया. तर मकर राशी काय आहे? निसर्ग कुंडलीतील 10 नंबरची रास आहे. 10 नंबरची राशी आहे, हो की नाही? मकर राशी ही 10 नंबरची राशी आहे. मग 10वी रास मकर. मकराचा स्वामी कोण? मकराचा ग्रह कुठला आहे? तर कुणाच्या अधिपत्याखाली? तर मकर रास शनीच्या, हो की नाही? मग शनीचे गुणधर्म आपल्याला ह्याच्यात सापडणार. शनीसारखीच ही रास आपल्याला कार्य करताना दिसेल. शनीचे सगळे बऱ्यापैकीचे सगळे गुणधर्म, व्यवसाय सगळे ह्याच्यात आपल्याला सापडतील. तसंच या मकर राशीमध्ये कोणते 3 नक्षत्र आहेत बरं? म्हणजे पहिले तर आपण धनुराशीमध्ये काय केलं? धनुराशीमध्ये आपण उत्तर आषाढ नक्षत्र पाहिलं, रवीचं नक्षत्र, ओके. त्याच्यात एक चरण होतं. त्याच्यात 4 चरण आहेत. 4 चरणापैकी एक चरण कुठे गेलं? धनुराशीत गेलं. मग उरलेले 3 चरण मकर राशीत आले. मग 3 चरण उत्तर आषाढाचे, नंतर श्रवण नक्षत्राचे 4 चरण आणि पुढचे कुठले? धनिष्ठा, मंगळाचं नक्षत्र धनिष्ठा, त्याचे 2 चरण. 4 आणि 3 7 आणि 2 9. एका राशीमध्ये किती चरण होतात? 9 होतात. त्यामुळे आता काय होईल? शनी, रवी, उत्तराषाढ रवीचं नक्षत्र, श्रवण हे चंद्राचं नक्षत्र आणि धनिष्ठा हे मंगळाचं नक्षत्र. ह्या चारीचे गुणधर्म या मकर राशीमध्ये आपल्याला मिळणार, ओके नाही? आता आधी शनीचे गुणधर्म कसे मिळतील तर आपल्याला? शनी आपण अभ्यासलेला आहे. शनी सगळे त्याचे व्यवसाय, आजार सगळं आपण पाहिले शनीचे. ते सगळे आपल्याला ह्या मकर राशीमध्ये सापडणार, हो की नाही? आता शनी काय आहे? शनी हा दास्यत्व दाखवणार आहे. चतुर्थ श्रेणीतला ग्रह आहे. म्हणजे याची लोक कामगार वर्ग, चौथ्या श्रेणीतली लोक, सेवक वर्ग ह्यात सापडतो, हो की नाही? नंतर हा कष्टकरी वर्ग आहे. अतिशय कष्टाळू, चिकित्सक आणि शेवटपर्यंत काम करणारा, काम करून ते तडीच नेणारा, हे आपण सगळं शनीचे गुण पाहिले की नाही? तसा थंड आहे. शीत पदार्थावर, शीत गोष्टींवर त्याचा अंमल आहे. आध्यात्मिक ग्रह आहे, अध्यात्मावर अंमल आहे आणि न्यायी पण आहे. शनी पाहिलं ना आपण, न्याय करणारा एकच ग्रह आहे, तो म्हणजे शनी. शनी हा कर्मवादी आहे, तो व्यवस्थित न्याय करतो. इतर ग्रह कसं आहे? तुम्हाला पाठीशी घालतील, चुकलं तरी जाऊ द्या, असं शनी नाही. हा चुकलं की फटका. शनीचा तडाखा देणार म्हणजे देणार, कारण तो न्याय करतो. कधीही कोणाला अन्याय होऊ देत नाही. चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर. तुमची कर्म कशी त्याचेच तुम्हाला फळ मिळणार. आणि ही लोक जी असतात, मकरीची लोक, ही कशी लोकांसाठी झटणारी असतात, अजिबात स्वार्थी नसतात. स्वतःचा त्याग करणारी लोक असतात. आणि स्वार्थ त्याग करणारी तर आहेतच, पण कुठल्याही फळाची अपेक्षा नाही. कामं केली, कशाचं काही केलं तरी इतरांना कशा अपेक्षा असतात, तसं शनीला कशाची अपेक्षा नाही. हे महत्वाचं आहे. हे सगळे गुण आपल्याला मकर राशीत सापडणार. आता रवी, उत्तराषाढ नक्षत्राचे 3 चरण आहेत ना याच्यात. तर रवी काय देईल बरं आपल्याला? रवी आपल्याला, रवीचं कसं आहे? रवी कशा रवी हा राजा आहे, त्याच्यामुळे हुकमत, अधिकार वृत्ती देईल, हो की नाही? थोडाफार तो गुण सापडेल. चंद्र शांतपणा, थंड, चंद्राचं श्रवण नक्षत्र आणि मंगळ धडाडी, शूरता, सेनापती मंगळ
सेनापतीचे गुण 2-4 काही दाखवणार तो. असे हे चारही ग्रहांचे गुण शनी, रवी, चंद्र आणि मंगळ या सगळ्यांचे गुणधर्म मिळून मकर रास तयार होणार. बरं, मकराचं चिन्ह काय माहिती का? मकर म्हणजे मगर हे आपण म्हणतोच. त्याचं वरचं जे तोंड आहे ना ते हरणाचे बरं का, आणि खाली मगर आहे. आपली पाण्यातली मगर आहे ना ती. म्हणजे हरणाचं चांचल्य पण तिच्यात आहे, चपळ पण आहे. हरणाचा एखादा गुण त्यांनी घेतलेलाच आहे. आणि मगर तर काय कशी पाण्यातली आहे. सूडबुद्धी, धरून ठेवणे, पाय धरून ठेवते, कोणाला पकडून देते. मगर काय करते ते पण गुण तिच्यात उतरलेले आहे. अशी ही मकर रास. आपण आणखी त्याची काहीतरी माहिती बघूया. हा, मी लावते. आता आपण मकर राशीची माहिती बघूया. आता मकर राशी ही निसर्ग कुंडलीतील कितवी राशी? मकर राशीचा आकडा कोणता? 10. हा, आता मकर राशीचा स्वभाव. निसर्ग कुंडलीतील 10वी राशी ही शनीची राशी आहे. शनी निरीच्छ असून कर्मवादी आहे. सतत कार्यमग्न, फळाची अपेक्षा नसणारा, इतरांसाठी झटणे, स्वसुखाचा त्याग करणे, सहनशीलता ह्या राशीत आहे. वैचारिक पातळीवर प्रतिनिधित्व करणारी, स्वतःचे काम स्वतः करणारी, कोणावर विश्वास न ठेवणारी, पण कामात उरक कमी, यांचे बोलणे रटाळ, वागणे किचकट व अतिशय चिकित्सक असते. वक्तृत्वात ही रास अतिशय मागे आहे. वैराग्य वृत्ती, गूढ विषयाची आवड, देखणेपणा कमी व रूप बेताचेच, अशी ही मकर राशी आहे. आता शरीराच्या कोणत्या भागावर मकर राशीचा अंमल आहे? शरीरातील हाडे, सांधे, त्वचा, गुडघे, कोपर, शिरा, शरीरावरील केस, मलोत्सर्ग. आता मकर राशीचे आजार कुठले आहेत बरं? तर आजार अस्थि, क्षय, सांधेदुखी, पायाचे आजार, त्वचा विकार. शनी हा शीतग्रह म्हणून सर्दी, पडसे, ब्रोंकायटिस. शनीचे आजार हे दीर्घकालीन असतात, खूप दिवस टिकणारे असतात. नंतर दमा, मुडदूस, शरीराचा एखादा भाग नसणे, कुजणे, नाचणे, कुजणे, औदासीन्य आणि हिस्टेरिया ह्या आजारांच्यावर मकर राशीचा अंमल आहे. आता व्यवसाय. शनी हा कष्टकरी ग्रह म्हणून चतुर्थ श्रेणीतील सफाई व बिगारी कामगार, वातानुकूल यंत्रे, फ्रीज आदींच्या कंपन्या, खाणी, तेल, विहिरी यातील नोकरी व व्यवसाय, चामड्याच्या वस्तू तयार करणे व विकणे, सिगारेट व बांधकामाचे व्यवसाय, खत कारखाने, वीटभट्ट्या, रिपेरिंग व्यवसाय, लोखंडी वस्तूंचे व्यापार, स्मशाने, नगरपालिका. नंतर क्षय व महारोग तसेच चर्मरोग यांचे दवाखाने, पशुवध गृहे, प्राण्यांची हाडे व चामडे यापासून ज्या वस्तू बनवतात त्याचे उत्पादक. नंतर शवविच्छेदन या ठिकाणी ह्यांच्या नोकऱ्या सापडतात. असा हा मकर राशी वर शनीचा अंमल आहे. यात बघितलंच ना आपण कितीतरी शनीचे सगळे हे सापडत आहेत आपल्याला. आता आपण मी मकर, कुंभ आणि मीन या तिन्हीचा एक तक्ता आहे तो शेवट लावूयात आपण. आता मकर झालेली आहे, कुंभ आणि मीन राशी आधी बघून मग तो तक्ता लावूया.
आता आपले मकर रास बघून झाली. आता मकर नंतर कोणती येते? 11 नंबरची रास कोणती? कुंभ. आता आपण कुंभेचा अभ्यास करणार आहोत, त्याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. आता कुंभ ही किती नंबरची रास आहे? 11 नंबरची. हो की नाही? 1 ते 12 मेष ते मीन मध्ये 11वा नंबर कुंभेला आला. मकरेला किती आला? 10 आला. हो की नाही? तर कुंभ राशीचा स्वामी कोण? तर कुंभ राशीचा स्वामी शनी. शनी हा ग्रह आहे. आणि त्याच्यात कोणती 3 नक्षत्र येतात बरं? आता मकर राशीमध्ये धनिष्ठाचे पहिले 2 चरण आले. हो की नाही? पहिलं आणि दुसरं. मग ह्यामध्ये कुंभ राशीमध्ये धनिष्ठा नक्षत्राचे 3रं आणि 4थं चरण येईल. आणि शततारका या राहूचे 4ही चरण येतील. 1 ते 4 चरण. 4 आणि 2 6. धनिष्ठाचे 2, शततारकाचे 4 आणि 3 हे पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचे. पूर्वा भाद्रपदा कोणाचं आलं बरं? गुरुचं. हो की नाही? मग आता या कुंभ राशीत कुणाकुणाचा अंमल असेल बरं? एक तर शनीचा अंमल जास्तीत जास्त सापडेल. नंतर मंगळाचे 2 चरण आहेत धनिष्ठा नक्षत्राचे. त्याच्यानंतर शततारका राहूचे नक्षत्र आहे, त्याचे 4ही चरण आहेत. आणि 3 चरण गुरुचे आहेत. गुरु म्हणजे पूर्व भाद्रपदा, म्हणजे शनी, मंगळ, राहू आणि गुरु ह्या सगळ्यांचे गुणधर्म आपल्याला जास्तीत जास्त शनीचे सापडतात. बाकीचा एखाद दुसरा तरी सापडणार म्हणजे सापडतात. आपण हे आधी बघितलेलं आहे. तर आता शनीचे गुणधर्म म्हणजे काय? तुम्हाला माहितच आहे शनीचे सगळे गुणधर्म. ओके नाही? शनी म्हणजे चिकाटी, शनी म्हणजे कष्ट, शनी म्हणजे चिकित्सा, संशोधन. आणि ही कुंभ रास आहे ना, सगळ्या राशीमध्ये बुद्धिमान राशी कुठली? तर कुंभ राशी. कुंभ राशीमध्ये शिक्षण ह्या विषयाला फार महत्त्व आहे. कुठलाही विषय घ्या, कुठल्याही फॅकल्टीचा घ्या, कला म्हणा, सायन्स म्हणा, कुठलाही, सगळ्या याच्यात उच्च स्थानावर पोहोचणारी नक्षत्र कुठलं आणि राशी कुठली? तर कुंभ राशी. कुंभ राशीमधली सगळी नक्षत्र ही त्याला पोषक आहेत. आता शनीचे सगळे गुणधर्म सापडणार आपल्याला. हे आपण बघितलं. मंगळाचं काय सापडेल? धडाडी. मंगळ काय? सेनापती. ओके नाही? धडाडी. राहूचं काय सापडतील? हुशारी. आणि गुरुचं काय सापडेल? पूर्व भाद्रपदा गुरुच आहे. गुरुचं काय सापडेल? ज्ञान. ज्ञानाचं भांडार. म्हणजे अभ्यास करताना, संशोधन करताना ज्ञानाची गरज असते, तेही त्याच्याकडे आहे. ज्ञानपूर्तीसाठी किंवा संशोधनासाठी जी चिकाटी लागते, जे ज्ञान लागतं, हे सगळं या राशीमध्ये आहे. त्यामुळे अर्थातच कुंभ ही रास ज्ञानाच्या दृष्टीने खूप पुढे आहे. हो की नाही? पण वक्तृत्व स्पर्धेत कमी आहे. असे काही गुण आपल्याला आता त्याचे काय जे गुणधर्म आहेत, ह्या 3-4हीचं मिश्रण म्हणून ही कुंभ रास तयार झालेली आहे. जास्तीत जास्त शनी जे आपल्याला त्याच्यात हे बघायला मिळते. नंतर वेगवेगळे संशोधन, PhD करण्याचे प्रबंध लिहिणारी लोक कुंभ राशीचे असतात. हो की नाही? मग आता आपण सगळ्या तऱ्हेची याचे आजार, याचे कार्यक्षेत्र म्हणजे व्यवसाय, स्वभाव, हे सगळं आपण पुढच्या तक्त्यामध्ये बघणार आहोत. तर मी आता तक्ता लावते. पुढचा आपण ती माहिती पण बघूया. आता आपण कुंभ राशीची माहिती घेत आहोत. कुंभ ही कितवी रास आहे? 11वी. आणि कुंभचं हे माहिती का? कुंभ म्हणजे पाण्याने भरलेला कुंभ. आणि तो एक पुरुष हातात खांद्यावर घेऊन उभा आहे, खांद्यावर घेऊन जात आहे, असं याचं चिन्ह आहे.
म्हणजे पाण्याच्या शोधार्थ नव्हे बरं, तो ज्ञानाच्या शोधात फिरतोय, हे कुंभ राशीचं चिन्ह आहे. आता त्याचा स्वभाव, निसर्ग कुंडलीतील 11वी राशी ही शनीची राशी, स्थिर स्वभावाची असून वायू तत्वाची आहे, म्हणून विचाराची स्थिरता व संशोधक वृत्ती या राशीत असते. उच्च बुद्धिमत्ता, स्पष्ट वक्तेपणा व परोपकारी ही रास आहे. ही नवमतवादी आहे. स्वतःचा आचार, विचार व आहार यावर पूर्ण काबू आहे. उत्तम आकलन शक्ती, स्वतंत्र विचार असलेली व तौलनिक अभ्यास करणारी, गूढशास्त्राची आवड हे कुंभ राशीत गुण आहेत. आता आपल्याला त्याचे गुण कळलेले. आता आपण त्याच्या शरीराच्या कोणत्या भागावर बरं कुंभ राशीचा अंमल आहे? पुरुषाचा डावा व स्त्रियांचा उजवा कान, त्वचा व पोटऱ्या याच्यावर अंमल आहे. आता त्याचे आजार कुठले? रोग हे दाहक नसतात, पण मोठे असतात. मोठे म्हणजे जास्त वेळ टिकणार, दीर्घकालीन. साथीचे, कारण शनी दीर्घकालीन देतो की नाही आपल्याला. साथीचे व संसर्गजन्य आजार, भोवळ येणे, नेत्र व कानाचे विकार, थंडी, कफ, दमा, श्वसन संस्थेचे विकार, रक्ताभिसरण व रक्तदाबाचे आजार, रक्तवाहिन्यात रक्ताच्या गुठळ्या होणे, पायांचे आजार, संधिवात, अस्थिविकार, चर्मरोग व निद्रानाश हे कुंभ राशीचे आजार आहेत. म्हणजे बघितलं का, सगळीकडे आपल्याला शनीचं गुणधर्म जास्त दिसत आहेत बरं. आता व्यवसाय, कोणत्या व्यवसायात ही लोक सापडतात? कुंभ राशीचे उच्च प्रतिष्ठित वर्ग, शिक्षण क्षेत्रात शिखर गाठलेले, प्रोफेसर, संशोधन करून प्रबंध लिहिणारा वर्ग, बौद्धिक क्षेत्रात नोकरी, कंपन्यांचे महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या व्यक्ती, नंतर चिकित्सक, लेबर ऑफिसर, औषधांचे शोध लावणाऱ्या संस्था, स्मशाने, नंतर जन्म मृत्यू नोंदणी, नंतर मद्य निर्मिती, चामडे लोकरीचे व्यापारी, चामडे व लोकरीचे व्यापारी, मूर्तिकारक, नंतर फिरस्ते म्हणजे फिरते व्यापार करणारे असतात ते फिरस्ते, ज्योतिषी, गवंडी, शिक्षणाचे विषय कोणते त्यांचे? तर सायन्स, संशोधन, मेडिकल, इंजिनिअरिंग व कायदा ह्या विषयांवर अंमल आहे. आलं का लक्षात कुंभ राशी तुमच्या? आता ह्याचा सुद्धा जो तक्ता आपण लावणार आहे तेव्हा मकर, कुंभ आणि मीन ह्या तिन्हीचा एक तक्ता मी शेवट लावणार आहे. आलं लक्षात? ठीक आहे. आता आपण मीन रास बघूयात. आता आपण मीन रास पाहणार आहोत. तर आता कसे आपण मकर, कुंभ पाहिल्या. आता मीन राशीचा स्वामी कोण आहे बरं? तर गुरु आहे. मीन रास गुरुच्या अधिपत्याखाली येते. म्हणजेच गुरु जे सगळे गुण आपल्याला मीन राशीत सापडणार, बऱ्यापैकी गुण सापडणार, हो की नाही? तसंच मीन राशीमध्ये कोणते 3 नक्षत्र येतात? मीन राशीमध्ये पूर्वा भाद्रपदा 3 चरण, पूर्वा भाद्रपदाचं 1 चरण, 3 चरण कुंभेत गेले, 1 चरण मीन राशीत आलं. नंतर 4 चरण उत्तरा भाद्रपदा, हे शनीचं नक्षत्र, आणि रेवती हे बुधाचं नक्षत्र, त्याचे 4 चरण. म्हणजे रेवतीचे 4 चरण, उत्तरा भाद्रपदाचे शनीचे 4 चरण, आणि 4 आणि 4 8, आणि पूर्वा भाद्रपदाचं 1 चरण. कारण 3 चरण कुठे गेले? कुंभेत गेले, हो की नाही? असे 9 चरण ह्या मीन राशीमध्ये आहे.
म्हणजे आता कुणाचं मीन राशीत कुणाचं बरं हे झालं, कुंभ राशीत आपण शनी पाहिला, आता मीन राशीत कोण? गुरु. म्हणजे गुरु, त्याच्यानंतर पूर्वा भाद्रपदा कुणाचे? गुरु, पुन्हा गुरु, शनी, उत्तरा भाद्रपदा म्हणून, आणि तिसरं रेवती बुधाचं. म्हणजे गुरु, गुरु, शनी आणि बुध. म्हणजे गुरु, शनी, बुध ह्या तिन्हीचेही आपल्याला ह्यात गुणधर्म सापडणार. ओके. आणि मीन राशीचं चिन्ह काय? मासे, 2 मासे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने शेपटीकडे तोंड केलेले मासे म्हणजे मीन रास. ही जलरास आहे. ओके नाही. तर गुरुचे सगळे गुण आपल्याला जास्तीत जास्त गुण ह्या मीन राशीत सापडणार. गुरु ही बुद्धिमत्तेची रास आहे. ओके नाही. धनु आणि गुरु दोन्ही पण, धनु ह्या दोन्ही गुरुच्या राशी आहेत. पण मीन मध्ये कसं आहे? भावनात्मक जास्त, भावनाशील राशी आहे. बाकी बुद्धिमत्ता वगैरे बेताची आहे, पण भावनाशील राशी खूप आहे. जलतत्वामुळे आहे, हळवी आहे, शांत आहे, परोपकार करणारी आहे, लोकांसाठी त्याग करणारी आहे, पण प्रसंगीही फसणारी राशी पण आहे. माणसांची किंवा इतर यांची ही ओळख नीट ओळखू शकत नाही. त्यामुळे प्रसंग वेगळे वेगळे या राशीला येऊ शकतात. आध्यात्मिक राशी, सगळ्या ठिकाणी अध्यात्मामध्ये ही राशी आपल्याला सापडणार. राशी कुंडलीमध्ये, निसर्ग राशी कुंडलीमध्ये 12वी राशी आहे. म्हणजे 12व्या स्थानावर जे जे बघतो ते ह्याच्यात येणार. काय बघतो आपण 12व्यावरनं? 12व्या स्थानावर आपण काय बघतो? द्वादश भावावरनं काय बघतो? मोक्ष बघतो, मुक्ती बघतो, जेल बघतो, आणि काय बघतो? परदेशागमन बघतो. हे सगळं काही या मीन राशीत आपल्याला बघायला मिळणार. या सगळ्या गुरुचा जास्तीत जास्त पगडा आपल्याला ह्याच्यात सापडणार. आता काय आपल्याला गुरुचा दोन्ही ठिकाणी पगडा सापडला. तिसरं काय आहे? उत्तर भाद्रपदा म्हणजे शनीचा पण पगडा सापडणार. चिकाटी, शनीचे गुण त्यात सापडणार. ओके नाही. थोडेफार गुण आपल्याला पुढचे कुठले? बुधाचे. बुध काय? द्वित्व, आणि द्विस्वभाव राशी आहे मीन ही. ओके. म्हणजे ह्याच्यात द्वित्व सापडणार. म्हणजे कसं सापडणार? विचार करताना किंवा एखादा डिसिजन घेताना ही राशी गोंधळणार. ह्या राशीची लोक गोंधळतात. हा निर्णय घेऊ का तो निर्णय घेऊ, अशी परिस्थिती त्यांची होते. द्विस्वभाव राशी, इथे त्याचं द्वित्व आलं. म्हणजे या द्वित्वाचा सुद्धा परिणाम याच्यावर होतो. कन्फर्म निर्णय ही लोक घेऊ शकत नाहीत. पण ज्ञानी बुद्धिमत्ता गुरुची सगळी घेतलेली, ही सगळी गुरुच्या ठिकाणी, हे सगळे त्यांचे व्यवसाय, त्यांचे आजार, गुरुचे सगळे काही आपल्याला गुरुच्या ह्याच्यात सापडणार आहे. गुरुचे रोग, गुरुचा स्वभाव, मनमिळाऊपणा, गुरुचं ॲडजस्ट करणं, ही लोक समंजस असतात. असा हा मीन राशीचा पुढचा भाग आपण, त्याचे सगळे काय काय आजार आहेत, स्वभाव आहे आणि व्यवसाय आहेत, हे आपण सगळं पुढच्या तक्त्यात बघूया. हा, मी तक्ता लावते. आपण मीन राशीचे इतर माहिती पाहणार आहे. मी चार्ट लावलाय त्याप्रमाणे माहिती बघू. तर मीन ही कोणती? 12वी राशी, सगळ्यात शेवटची राशी. हा, निसर्ग कुंडलीतील मीन राशी शेवटची. आता स्वभाव, निसर्ग कुंडलीतील 12वी राशी ही गुरुची राशी, मोक्षदायी राशी, जल तत्व राशी म्हणून संवेदनाशील हळवा स्वभाव असतो. गुरुमुळे सत्यवादी, प्रामाणिक, क्षमाशील, दानशूर, परोपकारी, ईश्वरावर श्रद्धा व निस्पृह स्वभावाची ही राशी. गुरु विरक्त म्हणून संसारात न रमणारी, ईश्वर
व समाज सेवा प्रिय असणारी, समजूतदार, विशिष्ट ध्येयासाठी सुखाचा सुद्धा त्याग करणारी राशी व्यक्तीची पारख करण्याची क्षमता नसते, म्हणून विचित्र प्रसंगाला तोंड द्यावे लागते. आता शरीराचे भाग. पुरुषांचा डावा व स्त्रियांचा उजवा डोळा. नंतर पाय, तळपाय, पायाची बोटे व घोटा ह्या भागावर मीन राशीचा अंमल आहे. आता आजार. आजार कोणते बरं? कोणत्या राशीचे आजार सापडतात? प्रकृती अशक्त पण काटक, रोग प्रतिकार शक्ती चांगली नसते, साथीजन्य रोग, कावीळ, घोट्याचा त्रास, तळपायांची आग होणे, हत्ती रोग, सूज येणे, स्थूलता, जलोदर, व्यसनामुळे होणारे आजार, शीतविकार, मधुमेह व कफ हे आजार मीन राशीचे आहेत. आणि व्यवसाय. आता व्यवसाय बघूया. व्ययभावाशी संबंध म्हणून परदेश लोक, ते हॉस्पिटल, जेल, हॉस्पिटल, आंतरराष्ट्रीय संस्था, जेलर, न्याय संस्था, वृद्धाश्रम व हॉस्पिटल येथील स्टाफ व तेथील नोकरी. समुद्राशी संबंध म्हणून नेव्ही, नंतर नावाडी, मत्स्योद्योग, मोती व प्रवाळ यांचे व्यापारी, जहाज, होड्यांचे कारखाने, गिर्यारोहक, नंतर गिर्यारोहक व विकलांग यांना मदत करणाऱ्या संस्था, योग व ध्यान धारणा केंद्रे येथे नोकरी करणारी लोक. हे आपण मीन राशीचे सगळे व्यवसाय, आजार, स्वभाव असं आपण पाहिलेलं आहे. आता आपण मी शेवटचा तक्ता लावणार आहे की जो मकर, कुंभ आणि मीन यासाठी शेवटचा तक्ता लावते. मी शेवटचा तक्ता बघतो आहोत की मकर, कुंभ आणि मीन ह्या राशीचे इतर जे डिटेल्स आहेत ते ह्याच्यात आहेत, ते आपण बघतो आहोत. मकर, मी आता याच्या पुढे चिन्ह टाकलेले बघा. मकरेचं चिन्ह मी सांगितलेलंच आहे, पाण्यातली मगर आणि वर साधारण हरणाचं, हे आपण बोललंच होतं. आता मकर राशी कुणाची आहे? कुणाच्या अधिपत्याखाली येते? शनीच्या. त्याच्यात राशीत नक्षत्र कोणती आली? उत्तर आषाढाची 3 चरण, श्रवणाचे पूर्ण 4 चरण, धनिष्ठाचे 2 चरण, 4 आणि 3 7 आणि 2 9 असे 9 चरण ह्या राशीमध्ये आले. आता काय आहे? ह्या राशी चक्रात त्याची व्याप्ती किती आहे? मी म्हणजे मकर रास कुठे त्याची व्याप्ती किती आहे? 12 राशी आहे, त्याच्यात कुठं बरं त्याची व्याप्ती येते? किती येते? तर 270 अंश ते 300 अंश ही त्याची व्याप्ती आहे. 30 अंशाची एक रास आपण बघतो ना, हे 30 अंश ह्याच्यात गेले. आता ह्या राशी म्हणजे ही राशीतून रवीचं भ्रमण कधी असतं? ह्या राशीत रवी कधी असतो? तर आपण आता पाहिलंच ना की रवी हा ठराविक वेळेला ठराविक राशीमध्ये असतोच, तो कधी त्या वेळेच्या बाहेर नसतो. तर ते कसं आहे? मकर राशीत कधी असतो? 15 जानेवारी ते 12 फेब्रुवारी. आणि तत्व कुठलं? मकर राशीचं पृथ्वी. आता मी इथे साधारण तुम्हाला चिन्ह दिसव म्हणून काढण्याचा प्रयत्न केला. आता कुंभ रास बघू. कुंभाचं चिन्ह आपण बघितलं काय आहे? कुंभ घेतलेला पुरुष, तो ज्ञानाचा कुंभ आहे, ज्ञान भरतो त्याच्यात, हो की नाही? आता ही कुंभ राशी कुणाची आहे? त्याच्यावर कुणाचं आधिपत्य आहे? शनीचं. मकरावर जसं आहे तसंच कुंभेवर सुद्धा शनीचं आधिपत्य आहे. आता हे राशीत कोणती नक्षत्र येतात? धनिष्ठाचे 2 चरण, मकरेत 2 आले ना, म्हणून उरलेले 2 कुंभ राशीत आले. शततारकाचे 4 चरण,
आणि पूर्व भाद्रपदाचे 3 चरण, 4 आणि 2 6 आणि 3 9 असे 9 चरण कुंभ राशीत आले. आता ह्या चक्रातील व्याप्ती काय ह्या राशीची, तर 300 अंश ते 330 अंश, हे 30 अंश. आता रवीचं भ्रमण ह्या राशीतून कधी होतं, तर 13 फेब्रुवारी ते 14 मार्च ह्या काळात तो कुंभ राशीत असतो रवी. आणि त्याचं हे काय आहे, तत्व कोणतं आहे, वायू तत्व आहे. आता मीन रास म्हणजे काय, 2 मासे एकमेकांचे विरुद्ध तोंड म्हणजे शेपटीकडे तोंड असलेले 2 मासे. आता ह्या मीन कुणाच्या आधिपत्याखाली, गुरुच्या आधिपत्याखाली. त्याच्यात नक्षत्र कोणते आले, पूर्व भाद्रपदाचे 3 चरण वर गेले कुंभेत, मग उरलेले 1 चरण इकडे आलं. आणि उत्तर भाद्रपदाचे 4 चरण आणि रेवतीचे सुद्धा 4 चरण. मग आता पूर्व भाद्रपदा कुणाचं आहे, गुरुचं, उत्तर भाद्रपदा शनीचं आणि रेवती हे बुधाचं. हे आपण बघितलं. आता राशीचक्रातील याची व्याप्ती काय, 330 अंश ते 360 अंश. आता पूर्ण हा जो आपला ग्रहांचा भ्रमण करण्याचा गोल आहे, भ्रमण जे करते 300 अंशाचा आहे ना, 360 अंशाचा आहे ना. मग इथे बघा 330 ते 360 अंश क्लिअर झाले, पूर्ण झाले. आता इथे ते रवी कधी भ्रमण करतो, कोणत्या ह्याच्यात, तर 13 फेब्रुवारी ते 14 मार्च ह्या काळात तो मीन राशीत असतो. आणि तत्व कुठलं, जलतत्व. आता हे आपण मकर, कुंभ आणि मीन ह्या राशीची ही माहिती सुद्धा आपण बघितली. आता मला अनेक जरा तुम्हाला सांगायचं आहे, तर पुढचं मी लावते जरा तक्ता. आता आपण मेष ते मीन या 12ही राशी आपण बघितल्या, त्या अभ्यासल्या, त्याच्या बऱ्यापैकी माहिती आपण मिळवली. आता मला तुम्हाला असं सांगायचं आहे की आता बहुतेक जणांना आपली रास कोणती हे माहीत असतं, पण मी ह्याच्यासाठी सांगते की काही लोक असे पण आहेत की ज्यांना रासच माहीत नाही. आपली रास आपण कशी बघायची हेच माहीत नाही, हो की नाही. ह्यासाठी मी तुम्हाला असं सांगते की मी आता एक कुंडलीचा चार्ट काढलाय आणि त्याच्यावरनं तुम्हाला मी समजावून सांगणार आहे की कुठं चंद्र आला, कुठं काय आलं, म्हणजे तुमची रास कोणती हे तुम्हाला समजावं. यासाठी मी कुंडलीचं चित्र काढून तुम्हाला दाखवते आणि तुमच्याशी बोलते. कुंडलीचं दाखवते. आता तुमची रास कोणती ती कशी बघावी ह्यासाठी मी हे कुंडलीचं चित्र काढलंय. आणि आता आपण बघितलं, शिकलेलं होतं, आपण अभ्यासलेलं आहे की भाव हे स्थिर असतात, भाव कधीही बदलत नाही. हा पहिला भाव, हा दुसरा भाव, तिसरा भाव, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा भाव, 10वा भाव, 11वा भाव आणि 12वा भाव. हे भाव रेड याच्यातले लिहिले ते कधीही बदलत नाही, ते कायम तसेच असतात. परंतु ह्या ज्या राशींचे नंबर लिहिले असतात ते मात्र बदलतात. एखाद्याला ही 7वी रास म्हणजे कुठली रास बरं, तुळ रास. एखाद्याला कर्क रास असेल, की इथले आकडे नेहमी बदलतात. आणि ह्या 12 आकड्यातले तुम्हाला कोणत्या राशी आहे हे तुम्हाला आता संपूर्ण पाठ आहे, त्यामुळे तो विषय नाही आहे. पण मला असं सांगायचं आहे की ह्याच्यात आपण ग्रह भरतो, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, सगळे ग्रह, स्पष्ट ग्रह आता आपण शिकणारच आहोत. जेव्हा भरतो तेव्हा त्या चंद्र जिथे येतो, ज्या राशीमध्ये येतो, भावात नव्हे राशीत येतो, ती रास तुमची स्वतःची असते. आता बघा, हा 7, 8, 9 हिरव्या याच्यात लिहिले ते कुठले, राशीचे आकडे. 7 म्हणजे तूळ, 8, 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 6 असं समजा आहे. तर हिरवं याच्यातली ही
चंद्र इथे पडलाय समजा, मग चंद्र इथे पडला म्हणजे काय झालं, ही कुठली रास आहे, पहिली रास कुठली, मेष. म्हणजे तुमची रास चंद्र ज्या राशीत पडलाय ती रास तुमची स्वतःची असते, मग तुमची मेष रास आहे. एखाद्याच्या 8व्या राशीत पडला असेल, मग 8वी रास कुठली, वृश्चिक, मग त्याची रास कोणती, वृश्चिक रास. चंद्र ज्या राशीत आहे ती रास तुमची. असं बहुशांशी लोक चंद्रावरनं बघतात, ते चंद्रावरनं रास ठरवतात. पण काही जण रवीवरनं रास ठरवतात. म्हणजे चंद्रच्या ऐवजी रवी जिथे पडलाय, ज्या राशीत पडलाय ती त्याची रास समजतात. ते समजा रवी हा 10व्या राशीत पडलाय, 10वी रास कुठली, मकर, म्हणजे मकर रास झाली. पण जनरली सगळेजण चंद्र ज्या राशीत पडला आहे ती रासच बघतात. झालं का क्लिअर तुम्हाला? ज्यांना कोणाला आपली रास कोणती हे माहीत नाही, ते लग्न कुंडली उघडून चंद्र आपला कुठल्या राशीत आहे ते बघितलं की चंद्र ज्या राशीत आहे ती रास तुमची स्वतःची, हे नेहमी लक्षात ठेवा. आलं लक्षात? तर मग आपण सर्व राशी बघून अभ्यासून झाल्यात आपल्या, मेषपासून मीनपर्यंत. आणि आपली रास कशी ओळखायची तेही मी तुम्हाला स्पष्ट केलं. तर आज आपण इथेच आपला हा भाग संपवू आणि पुढच्या भागात आपण नक्षत्र सुरू करणार आहोत. आता आपले ग्रह पूर्ण झाले, राशी पूर्ण झाल्या शिकून, आणि आता 27 नक्षत्र आहेत. त्याही एक एक नक्षत्राची माहिती आपण अशाच पद्धतीने घेणार आहोत. हा सगळा बेस आहे. ग्रह, राशी, नक्षत्र ह्या सगळ्यांची माहिती तुम्हाला झाल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. म्हणून आपण हा बेस तयार करतोय आणि त्यासाठी पुढच्या भागात आपण नक्षत्रांचा अभ्यास करणार आहोत. आलं लक्षात? आता हा भाग मी इथेच संपवते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. सगळ्यांनी ह्या चॅनल आपण बघितलाच त्याबद्दल आभारी आहे. आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करावा, शेअर करावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला चॅनल पोहोचवावा, हे आपल्याला नम्र आहे. धन्यवाद.